आणि आता बातमी आहे रत्नागिरीतून ओव्हरहेड वायर तुटल्यानं विस्कळीत झालेली कोकण रेल्वेची वाहतूक सलग दुसऱ्या दिवशी देखील विलंबानं सुरू आहे। आज जवळपास 9 गाड्या 4 ते 5 तास उशिरानं धावत आहेत। यामुळे होळीसाठी आलेल्या चाकरमान्यांना परतीच्या प्रवासादरम्यान मनस्ताप सहन करावा लागतोय। काल राजापूर जवळ आडवली इथे ओव्हरहेड वायर तुटली होती आणि यामुळे कोकण रेल्वेची वाहतूक विस्कळीत झाली आहे। त्याचा आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी, पाहूयात। काल ओव्हरहेड वायर तुटल्यानं कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती विस्कळीत झालेली होती। आज दुसऱ्या दिवशी देखील याचा परिणाम कोकण रेल्वेच्या रेल्वे गाड्यांवरती पाहायला मिळतो आहे। आज दुसऱ्या दिवशी देखील या ठिकाणी कोकण रेल्वेची वाहतूक जी आहे ती विलंबानं पाहायला मिळते आहे। अनेक गाड्या जवळपास 4 ते 5 तास या ठिकाणी उशिरा धावताना पाहायला मिळत आहेत। काल जवळपास 11 गाड्या या विलंबानं धावत होत्या। आज देखील जवळपास 8 ते 9 गाड्या या ठिकाणी विलंबानं धावताना पाहायला मिळत आहेत। मुंबईकडे जाणाऱ्या आणि त्याचप्रमाणे मुंबईकडे येणाऱ्या अशा गाड्यांवरती याचा परिणाम झालेला पाहायला मिळतो आहे। आपण सध्या रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरती उभे आहोत आणि सध्या अनेक गाड्या या ठिकाणी विलंबानं धावताना पाहायला मिळतात। यामध्ये कोकण कन्या, तुतारी एक्सप्रेस, वंदे भारत एक्सप्रेस, केरळ संपर्क क्रांती आणि त्याचप्रमाणे मुंबईला जाणाऱ्या देखील रत्नागिरी दिवा गाडी, मंगला एक्सप्रेस आणि नेत्रावती एक्सप्रेस सुद्धा या ठिकाणी विलंबानं धावताना पाहायला मिळते आहे। कॅमेरामन समित गजनेसह मनोज दले, TV9 मराठी, रत्नागिरी।